कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते आणि आत्ताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे 1 तास चर्चा झाल्याचं कळतंय। शिवतीर्थावरती म्हणजे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज हे दोनही नेते भेटलेले आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाली आहे, त्यामुळे चर्चा अर्थातच रंगणार आहेत। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का, ही बातमी पुन्हा एकदा या भेटीमुळे चर्चेत आली आहे। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, काय माहिती मिळते? ज्ञानदा, पुन्हा एकदा या चर्चा निश्चित सुरू होतील, कारण मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा महायुतीत सामील होणं निश्चित असं बोललं जात आहे किंवा त्या चर्चा आहेत। मनसेचे नेते हे देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले। आता ही भेट, आणि याआधी अशी चर्चा होती की राज ठाकरे यांना दिल्लीतही बोलवलं जाऊ शकतं। भाजप पक्षश्रेष्ठी त्यांच्यासोबत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करून त्यांना सोबत घेण्याचा एक प्रस्ताव ठेवू शकते किंवा त्यावर चर्चा करू शकते। आता आशिष शेलार यांचं येणं हे बरंच काही बोलून जातं, कारण जे काही करायचं आता पुढच्या काही दिवसांमध्ये करावं लागेल। जर राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं असेल तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला होता। त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की आगामी काळात किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल। त्यांनी होकार किंवा नकार राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याबद्दल दिला नव्हता, म्हणून चर्चा आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आशिष शेलार निश्चित राज ठाकरे यांना भेटले असतील। महायुतीमध्ये आधीच 3 पक्ष आहेत। अशोक चव्हाण यांची एंट्री झाली आहे। राज ठाकरेंना जर घ्यायचं असेल तर राज ठाकरे यांच्या नेत्यांकडनं 1 ते 2 जागा मागितल्या गेल्याचंही बोललं जात आहे। त्यावर काही निर्णय होतो का? त्यासोबतच राज ठाकरे यांना घेतल्यानंतर महायुतीमध्ये ते कशा प्रकारे आपला रोल करतील त्याबद्दलही चर्चा होऊ शकते। म्हणून राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका आहे की जर घ्यायचं असेल किंवा यायचं सोबत असेल, भेटी होतात। शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना ते पुन्हा भेटू शकतात, कारण जी चर्चा बाळ नांदगावकर देशपांडे यांनी केली होती त्याला पुढे न्यायचंय, म्हणून फॉर्म्युला ठरणार हे स्पष्ट दिसत होतं। त्यावरच चर्चा झाली असेल, पुढे काय होतंय पाहावं लागेल। गणेश, आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। संदीपची पुन्हा एकदा बातमी, भाजप नेते आणि राज ठाकरे भेटल्याची, आशिष शेलारांची भेट झाल्याचं कळतंय। असं आहे, आशिष शेलार ही नेहमी सन्माननीय राजसाहेबांना भेटत असतात, त्यात काही नवीन नाहीये। आज असं नाही, वर्षानुवर्ष ते भेटतायत, सदिच्छा भेट आहे, त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत सन्माननीय राजसाहेबांची। त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यातनं काही दुसरा अर्थ काढायची गरज नाही, ते नेहमी भेटत असतात। आपण आधी म्हणालो होतो की टायमिंगला खूप महत्त्व असतं राजकारणामध्ये। तुम्हा सर्वांची झालेली एक गुप्त भेट, त्याची रंगलेली चर्चा, आज आशिष शेलारांचं शिवतीर्थावरती येणं, 1 तास चर्चा करणं, परवाच्या कार्यक्रमामध्ये मनसे संदर्भातल्या प्रश्नावरती देवेंद्र फडणवीसांनी आगे आगे देखील होता है क्या असं उत्तर देणं, एक प्रकारे सकारात्मक संदेश देणं, त्या दृष्टीनं आजच्या भेटीकडे पाहिलं जात आहे। काही मोठे संकेत आहेत हे राज्याच्या राजकारणातले? मला असं वाटतं आशिष शेलार पर्टिक्युलर मी सांगतोय की आशिष शेलार यांचे सन्माननीय राजसाहेबांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत। म्हणजे आता इलेक्शन आहे म्हणून आपण म्हणताय, पण इलेक्शन नसलं तरी आशिष शेलार भेटत असतात, त्यामुळे त्यात काही नवीन नाही। ठीक आहे, ही गोष्ट अगदीच मानण्यासारखी आहे, कारण त्या दोघांचे खूप स्नेहपूर्वक मैत्रीचे संबंध आधीपासून आहेत। आजच्या बैठकीबद्दल तुम्हाला काय कळलं? आजची भेट झाली आहे का? कधी झाली? किती वाजता झाली? कोण कोण हजर होतं? मी मुंबईच्या बाहेर असल्यामुळे मला कल्पना नाही त्याची, पण असेल, म्हणजे भेटले असतील, माहित नाही मला, एक्झॅक्टली माझ्याकडे माहिती नाहीये त्याची। ओके, पण मनसेचे नेते आणि भाजपचे नेते किंवा भाजपसोबत होणाऱ्या बैठका, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अर्थातच चर्चा सुरू झाली। काय संदेश जातो याचा असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आमच्यात फारसा आयडिओलॉजिकल डिफरन्स नाहीये। आमचे त्यांच्याशी संबंध खूप मैत्रीपूर्ण आहेत। आता ते पॉलिटिकल होतील की नाही, मला वाटतं याचा निर्णय लागतो। संदीपजी, आभार आपले आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोघांची आज एक बैठक झालेली आहे। आपल्याला गणेशने दिलेल्या माहितीनुसार कदाचित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा एक बैठक होऊ शकते आणि दिल्लीला सुद्धा बोलावलं जाऊ शकतं राज ठाकरेंना।
भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आपल्यासाठी तर हा प्रश्न महत्वाचा. जवळीक होऊ पाहते भाजप आणि मनसेची. गेल्या काही दिवसांपासून तसे संकेत मिळतात वेगवेगळ्या गाठी भेटींमुळे. काय नेमकं घडतंय मनसे आणि भाजपत? नाही, अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं बेरजेच्या राजकारणाचं गणित आहे आणि त्याच्यामुळे सर्व समाज घटक, सगळ्याच पक्षातले चांगले लोकांना एकत्रित करून समाजासाठी आणि विकासासाठी काही भूमिका घेता येत असेल तर ते स्वागतार्हच असेल. आता चर्चा अनेक दिवसापासून त्या ठिकाणी होत आहेत, परंतु याला मूर्त स्वरूप ज्या वेळेला राज ठाकरे साहेब त्या ठिकाणी भूमिका निश्चित करतील त्यावेळेला भारतीय जनता पार्टी त्या संदर्भात आमचं राज्याचं नेतृत्व आणि केंद्रीय पातळीवर चर्चा करून निर्णय होऊ शकतो. परंतु कुठलाही पक्ष, चांगला नेता, चांगली पक्षाची संघटना जर जॉईन होत असेल किंवा युती होत असेल तर त्याचा स्वाभाविकच महायुतीला फायदा होत असतो आणि त्या अर्थानं आता जर ती भेट झाली असेल, काही चर्चा झाली असेल तर त्यातनं फलश्रुती चांगलीच होईल. आपण मनसेचे नेते राहिलेला आहात, मनसेकडनं आपण आमदार होतात, तर आपण काही मध्यस्थी, आपल्यावरती काही मध्यस्थीची जबाबदारी वगैरे आहे का या सगळ्या चर्चेदरम्यान? नाही, अशा प्रकारची कुठलीही स्पेसिफाईड जबाबदारी माझ्यावर नाही, दिली नाही किंवा सांगितलंही नाही. परंतु त्या ठिकाणी जेव्हा पक्ष सांगेल आणि एखादी भूमिका निभावण्याची वेळ येईल त्यावेळेला निश्चितच सकारात्मक भूमिका घेऊन त्या कामी त्या ठिकाणी भूमिका घेता येईल. अच्छा, मनसेचे नेते असं सांगतात की भाजप आणि आमच्यामध्ये विशेष काही आयडिओलॉजिकल डिफरन्सेस नाहीत, त्या बाबतीत आमच्यामध्ये फारसा फरक नाही. जर आणखी एक भिडू जोडला गेला महायुतीला तर लोकसभेसाठी, आगामी महापालिकांसाठी, विधानसभेसाठी फायदा होईल का मनसे जर तुमच्या सोबत आली तर? नाही, एक लक्षात ठेवा, हे निर्विवाद सत्य आहे की आयडिओलॉजी वाईज बघाल तर शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका होती, तीच भूमिका नंतर राज ठाकरे साहेबांनी घेतली आणि त्याच्यामुळे आयडिओलॉजीशी सुसंगत अशा प्रकारची निश्चितच भूमिका राज ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेला विचारधारा अगदी मिळत्या जुळत्या असतात त्यावेळेला अशा प्रकारच्या युती किंवा आघाड्या असतात त्यांना त्या ठिकाणी सोपं जातं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा जर एका विचारधाराची लोक एकत्रित येणार असतील, महायुतीला फायदा होणार असेल तर भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय पातळीवर असो किंवा राज्य स्तरावर असो हे बेरजेच्या राजकारणाची भूमिका राहिली. कारण शेवटी पक्ष किंवा सरकार हे लोकांसाठी असतं, विकासासाठी असतं आणि बेरजेच्या राजकारणाला भारतीय जनता पार्टीने सातत्याने त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. हे आपल्याला अनेक गोष्टींवरनं पाहता येईल. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर आशिष शेलार, राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी साधारणतः तासभर बैठक झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे किंवा मनसेचे वरिष्ठ नेते यांच्यातल्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं मनसेनंही महायुतीमध्ये यावं, भाजपसोबत यावं असे प्रयत्न सुरू झालेत का याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे. आयडिओलॉजिकल डिफरन्सेस नाहीत आणि अर्थातच ठाकरे हे नाव जर मनसे महायुतीमध्ये गेली तर ठाकरे हे नाव भाजपसोबत असेल, ज्याचा निश्चितपणे फायदा आगामी निवडणुकात भाजपला होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भाजप आणि मनसे युती संदर्भातला एक प्रश्न विचारला असता त्यांनी काय म्हटलं होतं ते आपण पाहूया. आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला समय बताएगा ते कुठे असतील, पण आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे. आमच्या गाठीभेटी होतात, आम्ही अनेक विषयांवर गप्पा देखील मारतो आणि काही चांगल्या सूचना देखील ते अनेक वेळा करतात. कधी आमच्या